आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे काँग्रेस संदर्भात। काँग्रेसचं चाललंय काय असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण मुंबईमध्ये राज ठाकरे आणि यांची मनसे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी युतीची घोषणा केली आहे। त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी सुरू केली। मात्र जागा वाटपावरून काँग्रेस आणि वंचितचं देखील ठरताना दिसत नाही। हीच स्थिती संपूर्ण राज्यात आहे। तिकडे पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जाईल असं बोललं जात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे पुण्यात देखील काँग्रेससमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अशावेळी राज्यामध्ये काँग्रेस एकला चलोरेच्याच भूमिकेत आहे का अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या जागांवर चर्चा देखील झाली आहे। नागपूर, नवी मुंबई, वसई विरार, ठाणे, मीरा भाईंदर या महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर चंद्रपूरमध्ये वंचित आणि शरद पवार यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। दरम्यान लवकरात लवकर युतीसंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। तर आगामी महापालिकेसाठी आता सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले। भाजप देखील मुंबई महानगरपालिकेसाठी सज्ज झाली आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे। या चर्चेमध्ये मुंबईतील 70 पेक्षा जास्त उमेदवारांची नावं फायनल झाली आहेत। भाजपची मुंबईची पहिली यादी पुढील 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे। तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मुंबई संदर्भातला आपला निर्णय उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये नेमकं काय करायचं याचा निर्णय उद्यापर्यंत घेणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। दोन्ही एनसीपी काही ठिकाणी एकत्र येतात याचा अर्थ विलीनीकरण होईल असा नाही, असं देखील सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। पण झाली मुंबईतल्या माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी नेत्यांजवळ बसून एक आम्ही शॉर्टलिस्ट तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आज रात्री उशिरा, कारण दादा आज पुण्यामध्ये आहे, त्यांच्याजवळ मी बोलेन, रफीबाई पण मुंबईमध्ये आहे, त्यांच्याजवळ बोलेन आणि उद्या दुपारपर्यंत आम्ही या संदर्भातला निर्णयास्पद त्या ठिकाणी निश्चितपणे येऊ। अजित पवारांची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे। अजित पवारांकडून 100 जागांवर चाचपणी करण्यात आली आहे। पुण्यामध्ये 100 जागा लढवण्याची अजित पवारांनी तयारी केली आहे। या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन तयार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेससमोर मात्र मोठा पेच निर्माण होणार आहे। दरम्यान काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यावर काय बोलणार? अजित पवार यांनी काँग्रेसला हा उपरोधिक टोला लगावलाय। काँग्रेसनं पुण्यामध्ये राष्ट्रवादीसोबत यायला नकार दिल्यामुळे अजित पवार यांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्या मनसेसोबत काल युतीची घोषणा झाली। मुंबईसह 7 नगरपालिकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे। मुंबईची लढाई ही त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जाते। तर तिढा असलेल्या अनेक जागांवर ठाकरे बंधूंचं एकमत देखील झालंय। त्यामुळे सेना आणि मनसेमधील जागा वाटप योग्य वेळी जाहीर करू अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे। तर मुंबई तोडली जाऊ नये आणि मुंबईचा महापौर मराठीच बसवावा यासाठी आमची ही लढाई सुरू असल्याचं आमदार अनिल परब यांनी म्हटलंय। जागा वाटप यथावकाश जाहीर होईल, अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे पक्ष आपला निर्णय कसा घ्यायचा ते पक्षाचे प्रमुख ठरवतील आणि त्यावेळेला योग्य वेळी जागा वाटप जाहीर केलं जाईल। वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसेनं अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे। आता ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची आहे। याच पार्श्वभूमीवर आता ज्युनियर ठाकरे देखील मुंबई महापालिकेसाठी सज्ज झालेत। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यातील महानगरपालिका प्रचाराची रणनीती एकत्रितपणे आखणार आहेत। कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वॉर्डात प्रचार करता येईल यासाठी दोन्ही ठाकरे बंधू रणनीती आखणार आहेत। उद्या किंवा शनिवारी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बैठक देखील पार पडणार आहे। तसंच दुबार मतदारांचा देखील कशा प्रकारे बंदोबस्त करायचा या संदर्भात
या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असं देखील सांगितलं जात आहे. आणि तिकडे ठाण्यामधून एक मोठी बातमी आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय. अशामध्येच कधी काळी एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी असलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी आपला राजीनामा दिला. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर इथं शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विक्रांत वायचळ मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्ती होते, त्यामुळे वायचळ यांच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिला. निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्यामुळे हा मोठा धक्का मानला जातोय. तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केलाय. पुण्यामध्ये भाजप शिवसेनेला कमी जागा देते आहे. युतीच्या चर्चा आणि जागावाटप या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांना सविस्तर माहिती दिलेली आहे. भाजप शिवसेनेला केवळ 15 जागा देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर 15 जागा शिवसेनेला अमान्य आहेत. कमीत कमी 21 जागांची मागणी शिवसेना शिंदे गटाची आहे. तिकडे नाशिकच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड पाहायला मिळते. नाशिकमध्ये भाजपनं एकाच वेळी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेला जोरदार धक्का दिलाय. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, काँग्रेसचे नेते यतीन वाघ यांच्यासह मनसेच्या दिनकर पाटलांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आलाय. पक्षप्रवेशाआधी कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये मेगा भरती झाल्याचं आपण पाहतोय. तर दुसरीकडे निष्ठावंतांनी मात्र या पक्षप्रवेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निष्ठावंतांच्या अर्थातच भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा गिरीश महाजन यांना या ठिकाणी जाब विचारल्याचं देखील पाहायला मिळतं. दरम्यान नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य रंगलं. राड्यानंतर देवयानी फरांदे या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांना अश्रुअनावर झालेले होते. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य देवयानी फरांदे यांनी केलंय. काही दलालांनी स्वार्थातून राजकारण केलं असा आरोप देखील फरांदे यांनी केला. नाही, गहिवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे. दरम्यान कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांच्यासह 5 नेत्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला. कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ सुरू असतानाच नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान गिरीश महाजन यांच्यावर मी नाराज नाही असं फरांदे यांनी म्हटलंय. खूप कौतुकाच्या कुंभाचं झालं होतं, जगभर झालं होतं. आम्हाला 8 दिवस बोस्टनला त्या ठिकाणी कसा कुंभ केला, क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं, त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि यावेळेला सुद्धा त्यापेक्षा अधिक चांगला, गर्दी 4 पट अधिक राहणार आहे, तो कुंभमेळा आम्हाला करायचा आहे. त्यासाठी आपण सगळे एकत्र झालो, सगळे पक्ष सगळ्यांनी एकत्र काम केलं तर मला वाटतं हे निश्चित यश आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून मला आनंद होतोय की आपण सर्वांनी पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सुद्धा काळजी आम्हाला. तुम्ही गिरीश महाजनांसोबत काही आपली चर्चा झाली या सगळ्या? मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे. पक्षाच्या दृष्टिकोनातून प्रवेश होतो, पक्ष मोठा होतो, परंतु पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, एवढीच भूमिका मी मांडत होते. आणि मी परत सांगते की आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आणि परंतु वरिष्ठांच्याकडे मी कार्यकर्त्यांची भूमिका हे निश्चित स्वरूपामध्ये पोचवेल. दरम्यान जे सोडून गेले ते भटकेच होते अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी निशाणा साधला. गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात,
असा हल्लाबोल देखील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून जे गेले किंवा आमच्याकडून जे गेले ते भटकेच म्हणजे एखाद्या पक्षाचे स्थिर राहिले आणि तिथे राहिले तिथे त्या स्थिरतेने काम केलं. तर विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांना महिलांनी घेरल्याचं पाहायला मिळालं. आमदार केचे आणि महिलांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. केचे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या महिला उमेदवारांबाबत अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीमध्ये आपल्याच उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याचा भाजपच्याच महिला उमेदवारांनी आरोप केला आहे. त्यामुळे दादाराव केचे यांना महिलांनी घेरल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यांनी आमची नगरपालिकेची निवडणूक सुरू असताना आमच्या महिलांना अश्लील शब्द वापरलेला आहे आणि त्यांनी आमच्या महिलांचा प्रत्येक घरोघरी फिरू उद्धार केला की या महिला एक नंबर खालच्या दर्जाच्या आहे, यांना वोटिंग करू नका, यांना चांगला हाणून पाडा खाली. आणि त्यांच्यामुळं आमच्या येणाऱ्या ज्या सीटा होत्या त्या पडल्या. काही दुःख नाही आम्ही पडलो तर, पण त्यांनी एका महिलेला असे शब्द का वापरावे आणि जे शब्द त्यांनी वापरले त्याचा अर्थ आम्हाला सांगावा, यासाठी आम्ही त्यांना आज तिथं सगळ्या महिलांनी घेरलं. आणि त्यांना विचारणा करता असताना त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर न देता लावालावी केली आणि सगळं सावरण्याचा प्रयत्न केला. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भागवत कराड यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. आम्ही मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत, पण युतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळायला पाहिजेत. आता आधीसारखी शिवसेना राहिलेली नाही असं म्हणत भागवत कराड यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. तर महापौर देखील भाजपचाच होईल असा दावाही कराड यांनी केलाय. पालकमंत्रीने कालच पेपरला दिलं भाजपला युती नको आहे, असं काही नाहीये. आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत, आम्ही आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आम्हाला आदेश आहे युती करा आणि युतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, पण युती सुद्धा सन्मानपूर्वक झाली पाहिजे. आता पूर्वीची शिवसेना राहिलेली नाहीये. आज मी आमचे पत्रकार बंधू बसले इथं पाहत होतो, सतीश आणि विकास 10 शिवसेने नगरसेवक आहेत. राजू वैद्य आहेत, लताताई दलाल आहेत, आमच्या सगळेच आहेत. मी म्हणजे शिवसेनेतून आलेले गांगवे मामाचा मुलगा आहे, निलेश वालेराव आहे, बरेच आहे. तिकडे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा पेच अधिक गडद होताना पाहायला मिळतोय. या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग 5वी बैठक निष्फळ ठरल्याचं समोर आलंय. मात्र जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांनी आपली भूमिका ताणून धरल्यामुळे ही बैठक देखील कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप या निवडणुकीमध्ये 55 जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे, तर भाजपनं शिवसेनेला 35 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला. मात्र शिवसेनेला हा आकडा मान्य नाही. जेंटलमन करायची, असं काही आडून बोलू नाही. जेंटलमन युती करू, आपण एक मेसेज चांगला जाईल. हो मुख्यनगर साहेब, तुम्ही आकडा सांगा. हे सगळं आपलं ठरलं, युती आपल्या 100% करायची. बघा, तुम्ही आकडा सांगा, मग त्या हिशोबाने आम्ही जनरेट केलेलं आहे. राजू पुढे जाऊन सांगितलं. दरम्यान चंद्रपुरात सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर भाजपनं आता डॅमेज कंट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रपूर महापालिका निवडणूक ही सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, तर त्यांच्या अंतर्गत विरोधक समजल्या जाणाऱ्या किशोर जोरगेवारांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यानंतर पक्षानंच माझी ताकद कमी केली अशा शब्दांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. मुनगंटीवाराची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी महापालिका निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला आज 2 तासापूर्वी सुद्धा हेच सांगितलं होतं, ही माझी फेर निवड नाही आहे. मला नियुक्त केलेलंच होतं. कुठेतरी गैरसमज झालेला होता की संचेती यांना निवडणूक प्रमुख केलं. ते निरीक्षक आहे आणि प्रभारी अशोकजी नेते आहेत. मी मगाशी सांगितलं, आताही ते सांगतो की साधारणतः निवडणूक प्रमुख हा मतदारसंघातला त्या जिल्ह्यातला असतो, ज्याला तिथली भौगोलिक स्थिती, तिथली राजकीय स्थिती, तिथलं सामाजिक समीकरण, तिथले कार्यकर्ते याची सगळी माहिती असणाऱ्याला निवडणूक प्रमुख केलं जाते. आणि प्रभारी आणि निरीक्षक हे बाहेरचे असतात. तीच भूमिका माझी. आता फेर निवड हा विषय आणलाच कुठं. माझी निवड रद्दच झाली नव्हती, जे मला कळलंही नव्हतं की माझी निवड रद्द झालेली. असा कोणत्याही प्रकारचा माझ्यापर्यंत एक त्याचं हे नव्हतं. दरम्यान ठाकरेंची पत्रकार परिषद ही शॉर्ट फिल्म होती. आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावला होता. दरम्यान शॉर्ट फिल्मला नोबेल आणि ऑस्कर पुरस्कार मिळतो. आशिष शेलार यांच्या टोल्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. वो फिल्म को अभी सेंसर ही नहीं मिली क्योंकि जनता का आशीर्वाद नहीं है. अनसेंसर्ड फिल्म है, फ्लॉप ही होगी. और हमारे महायुति का डर बोलता है. हम कहते हैं डरना मना है. असेल ना, हल्ली शॉर्ट फिल्मला नोबेल पुरस्कार मिळतात किंवा ऑस्कर मिळतात. सांस्कृतिक मंत्रालय माहीत पाहिजे, या राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे की हल्ली शॉर्ट फिल्म्स बरं आणि फिल्मपेक्षा वेब सिरीज आणि त्यांना ऑस्कर मिळतात, नोबेल मिळतात, हे सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे. ठाकरे बंधू एकत्र आले याचा आनंद आहे, मात्र ते एकत्र आल्यामुळे फार काही घडेल असं वाटत नाही. दोन्ही पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतात असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. याला आता संजय राऊत यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे. इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती. मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करतात येतं. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच. अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना, सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू. 16 जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीमध्ये इच्छुक उमेदवारांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी काही किस्से देखील सांगितलेत. आजकाल पक्षाची आर्थिक स्थिती चांगली आहे, आम्ही देखील अनेक लोकांकडून चहा चिवडा खाल्लाय असं गडकरी यांनी सांगितलंय. तर नगरसेवक बनायचं असेल तर अधिक काम करा, अन्यथा तिकीट मागू नका अशा शब्दांमध्ये गडकरी यांनी इच्छुक उमेदवारांना खडसावलंय. एक बार नगरसेवक बनाइए, अब नाम नहीं बताऊंगा पर वो मत पूछिए. उसको नगरसेवक बनाया, फिर मेयर नहीं बना पाया, खूब रोने लगी. तो मेरी माँ उस समय थी, बोले इसके पति का निधन हो गया क्या, ये ऐसी क्यों रो रही. नहीं, ऐसा नहीं हुआ, इसको टिकट नहीं मिला इसके लिए वो नाराज है. ऐसी रोई. फिर मेयर बनाया. अब मेयर बनने के बाद वो भी काम हुआ. अब वो बोली आपको एमएलए बनाओ, और फिर से अभी नगर सेवक के टिकट के लिए तैयारी है आज. मांग पड़ते. तो कोई हर आदमी बोलता है साहब मेरे वार्ड में ऐसी स्थिति है कि बस अब लोग राह ही देख रहे, बोले कि चुनाव कौन से दिन है और कब मुझे चुन कर भेजे. इधर लोगों को पूछे तो लोग बोलते तुमको दूसरा कोई मिला नहीं क्या, ये ना.
यानी हर आदमी को ये लगता है, ये जनता भी बड़ी होशियार है, वो सबको कहती है बस बस तुम्हारे पीछे हम हैं। और आजकल पार्टी की स्थिति भी अच्छी है, चाय पानी नाश्ता हमने भी ये एंजॉय किया है। और डगे के होटल में ऐसे अनेक इच्छुक उम्मीदवारों से चाय चिवड़ा और दूध पीते पीते हमारी आधी जिंदगी गई है। ये गिरीश को पूछो।